सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. मित्रांनो, क्रियापदाची 3 रूपे हा घटक मी टेबल 4 मध्ये म्हणजे स्पीकिंग पूर्वतयारी व्हिडिओ क्रमांक 4 मध्ये समजावून दिला आहे. तेथेच मी सांगितले होते की जेव्हा क्रियापदाला एस किंवा ईएस ही अक्षरे लागतात तेव्हा त्या रूपाला क्रियापदाचे चौथे रूप किंवा एस ईएस रूप असे म्हणतात, आणि जेव्हा क्रियापदाला आयएनजी ही अक्षरे लागतात तेव्हा त्या रूपाला क्रियापदाचे पाचवे रूप किंवा आयएनजी रूप असे म्हणतात. आणि आपण जे 12 टेन्सेस शिकणार आहोत त्या 12 काळांपैकी प्रत्येक काळात क्रियापदाच्या 5 रूपांपैकी फक्त कोणतेही एक रूप वापरले जाते. एका काळात फक्त एक रूप. मात्र अपवाद म्हणून साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंट टेन्स या काळात क्रियापदाची 2 रूपे वापरली जातात, पहिले रूप व चौथे रूप. साध्या वर्तमान काळात क्रियापदाचे पहिले रूप केव्हा वापरले जाते? साध्या वर्तमान काळातील वाक्यात जेव्हा कर्ता हा आय, वी, यू किंवा दे असेल किंवा दे बद्दल येणारा शब्द म्हणजे अनेक वचनी नाम असेल तेव्हा क्रियापदाचे पहिले रूप म्हणजे मुख्य रूपच वापरतात. म्हणजे ईट, ड्रिंक, कॅच, थ्रो, ओपन, क्लोज, पुश, पुल, टेक, गिव्ह असे मूळ रूपच वापरतात. आणि साध्या वर्तमान काळात क्रियापदाचे चौथे रूप केव्हा वापरतात? तर साध्या वर्तमान काळातील वाक्यात जेव्हा कर्ता हा ही किंवा शी किंवा इट असेल किंवा ही, शी, इट बद्दल येणारा शब्द म्हणजे एकवचनी नाम असेल तेव्हा क्रियापदाचे चौथे रूप म्हणजे एस किंवा ईएस लावलेले रूप वापरतात. म्हणजे इट्स, ड्रिंक्स, कॅचेस, थ्रोज, ओपन्स, क्लोजेस, पुशेस, पुल्स, टेक्स, गिव्स असे रूप वापरतात. ठीक आहे, आता प्रत्यक्ष सराव करूया. ओके, लेट्स फोकस ऑन प्रॅक्टिसिंग सिंपल प्रेझेंट टेन्स. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर दिसत असलेल्या कर्त्यांच्या तक्त्यात 7 ओळीत एकूण 19 कर्ते बसवले आहेत. या सर्व 19 कर्त्यांचा वापर करून साध्या वर्तमान काळाचा सराव करूया. फक्त स्वतःबद्दल बोलणे. मी खातो, आय ईट, मी पितो, आय ड्रिंक, मी पकडतो, आय कॅच, मी फेकतो, आय थ्रो, मी उघडतो, आय ओपन, मी बंद करतो, आय क्लोज, मी ढकलतो, आय पुश, मी ओढतो, आय पुल, मी घेतो, आय टेक, मी देतो, आय गिव्ह. स्वतःसह स्वतःसोबतच्या इतरांबाबतही बोलणे. आम्ही खातो, वी ईट, आम्ही पितो, वी ड्रिंक, आम्ही पकडतो, वी कॅच, आम्ही फेकतो, वी थ्रो, आम्ही उघडतो, वी ओपन, आम्ही बंद करतो, वी क्लोज, आम्ही ढकलतो, वी पुश, आम्ही ओढतो, वी पुल, आम्ही घेतो, वी टेक, आम्ही देतो, वी गिव्ह. स्वतःसह स्वतःसोबतच्या इतर व्यक्ती व ऐकणाऱ्यांना सोबत घेऊन बोलणे. आपण खातो, वी ईट, आपण पितो, वी ड्रिंक, आपण पकडतो, वी कॅच, आपण फेकतो, वी थ्रो, आपण उघडतो, वी ओपन, आपण बंद करतो, वी क्लोज, आपण ढकलतो, वी पुश, आपण ओढतो, वी पुल, आपण घेतो, वी टेक, आपण देतो, वी गिव्ह. ऐकणाऱ्या एका व्यक्तीबद्दल बोलणे. तू खातो, यू ईट, तू पितो, यू ड्रिंक, तू पकडतो, यू कॅच, तू फेकतो, यू थ्रो, तू उघडतो, यू ओपन, तू बंद करतो, यू क्लोज, तू ढकलतो, यू पुश, तू ओढतो, यू पुल, तू घेतो, यू टेक, तू देतो, यू गिव्ह. ऐकणाऱ्या अनेक व्यक्तींबद्दल बोलणे. तुम्ही खातात, यू ईट, तुम्ही पितात, यू ड्रिंक, तुम्ही पकडतात, यू कॅच, तुम्ही फेकतात, यू थ्रो, तुम्ही उघडतात, यू ओपन, तुम्ही बंद करतात, यू क्लोज, तुम्ही ढकलतात, यू पुश, तुम्ही ओढतात, यू पुल, तुम्ही घेतात, यू टेक, तुम्ही देतात, यू गिव्ह. एका पुरुषाबद्दल बोलूया. उदाहरणार्थ, एक मुलगा. तो खातो, ही ईट्स, तो पितो, ही ड्रिंक्स, तो पकडतो, ही कॅचेस, तो फेकतो, ही थ्रोज, तो उघडतो, ही ओपन्स, तो बंद करतो, ही क्लोजेस, तो ढकलतो, ही पुशेस,
तो ओढतो. He pulls. तो घेतो. He takes. तो देतो. He gives. त्याच मुलाबद्दल बोलूया. मुलगा खातो. The boy eats. मुलगा पितो. The boy drinks. मुलगा पकडतो. The boy catches. मुलगा फेकतो. The boy throws. मुलगा उघडतो. The boy opens. मुलगा बंद करतो. The boy closes. मुलगा ढकलतो. The boy pushes. मुलगा ओढतो. The boy pulls. मुलगा घेतो. The boy takes. मुलगा देतो. The boy gives. त्या मुलाचे नाव राजू आहे. त्याचे राजू हे नाव घेऊन बोलूया. राजू खातो. Raju eats. राजू पितो. Raju drinks. राजू पकडतो. Raju catches. राजू फेकतो. Raju throws. राजू उघडतो. Raju opens. राजू बंद करतो. Raju closes. राजू ढकलतो. Raju pushes. राजू ओढतो. Raju pulls. राजू घेतो. Raju takes. राजू देतो. Raju gives. एका स्त्रीबद्दल बोलूया. उदाहरणार्थ एक मुलगी. ती खाते. She eats. ती पिते. She drinks. ती पकडते. She catches. ती फेकते. She throws. ती उघडते. She opens. ती बंद करते. She closes. ती ढकलते. She pushes. ती ओढते. She pulls. ती घेते. She takes. ती देते. She gives. त्याच मुलीबद्दल बोलूया. मुलगी खाते. The girl eats. मुलगी पिते. The girl drinks. मुलगी पकडते. The girl catches. मुलगी फेकते. The girl throws. मुलगी उघडते. The girl opens. मुलगी बंद करते. The girl closes. मुलगी ढकलते. The girl pushes. मुलगी ओढते. The girl pulls. मुलगी घेते. The girl takes. मुलगी देते. The girl gives. त्या मुलीचे नाव सीमा आहे. तिचे सीमा हे नाव घेऊन बोलूया. सीमा खाते. Seema eats. सीमा पिते. Seema drinks. सीमा पकडते. Seema catches. सीमा फेकते. Seema throws. सीमा उघडते. Seema opens. सीमा बंद करते. Seema closes. सीमा ढकलते. Seema pushes. सीमा ओढते. Seema pulls. सीमा घेते. Seema takes. सीमा देते. Seema gives. एका पशु पक्षी प्राणी वस्तू वास्तू विषय याबद्दल बोलूया. उदाहरणार्थ एक कुत्रा. ते खातं. It eats. ते पितं. It drinks. ते पकडतं. It catches. ते फेकतं. It throws. ते उघडतं. It opens. ते बंद करतं. It closes. ते ढकलतं. It pushes. ते ओढतं. It pulls. ते घेतं. It takes. ते देतं. It gives. त्याच कुत्र्याबद्दल बोलूया. कुत्रा खातो. The dog eats. कुत्रा पितो. The dog drinks. कुत्रा पकडतो. The dog catches. कुत्रा फेकतो. The dog throws. कुत्रा उघडतो. The dog opens. कुत्रा बंद करतो. The dog closes. कुत्रा ढकलतो. The dog pushes. कुत्रा ओढतो. The dog pulls. कुत्रा घेतो. The dog takes. कुत्रा देतो. The dog gives. त्या कुत्र्याचे नाव टॉमी आहे. त्याचे टॉमी हे नाव घेऊन बोलूया. टॉमी खातो. Tommy eats. टॉमी पितो. Tommy drinks. टॉमी पकडतो. Tommy catches. टॉमी फेकतो. Tommy throws. टॉमी उघडतो. Tommy opens. टॉमी बंद करतो. Tommy closes. टॉमी ढकलतो. Tommy pushes. टॉमी ओढतो. Tommy pulls. टॉमी घेतो. Tommy takes. टॉमी देतो. Tommy gives. एकापेक्षा अनेक जण आहेत. त्यांच्याबद्दल बोलूया. ते खातात. They eat. ते पितात. They drink. ते पकडतात. They catch. ते फेकतात. They throw. ते उघडतात. They open. ते बंद करतात. They close. ते ढकलतात. They push. ते ओढतात. They pull. ते घेतात. They take. ते देतात. They give. एकापेक्षा जास्त मुलगे आहेत. म्हणजे अनेक मुले आहेत. त्यांच्याबद्दल बोलूया. मुले खातात. The boys eat. मुले पितात. The boys drink. मुले पकडतात. The boys catch. मुले फेकतात. The boys throw. मुले उघडतात. The boys open. मुले बंद करतात. The boys close. मुले ढकलतात. The boys push. मुले ओढतात. The boys pull. मुले घेतात. The boys take. मुले देतात. The boys give. एकापेक्षा जास्त मुलग्या आहेत. म्हणजे अनेक मुली आहेत. त्यांच्याबद्दल बोलूया. मुली खातात. The girls eat. मुली पितात.
The girls drink. मुली पकडतात. The girls catch. मुली फेकतात. The girls throw. मुली उघडतात. The girls open. मुली बंद करतात. The girls close. मुली ढकलतात. The girls push. मुली ओढतात. The girls pull. मुली घेतात. The girls take. मुली देतात. The girls give. एकापेक्षा जास्त कुत्रे आहेत म्हणजे अनेक कुत्रे आहेत, त्यांच्याबद्दल बोलूया. कुत्रे खातात. The dogs eat. कुत्रे पितात. The dogs drink. कुत्रे पकडतात. The dogs catch. कुत्रे फेकतात. The dogs throw. कुत्रे उघडतात. The dogs open. कुत्रे बंद करतात. The dogs close. कुत्रे ढकलतात. The dogs push. कुत्रे ओढतात. The dogs pull. कुत्रे घेतात. The dogs take. कुत्रे देतात. The dogs give. एकापेक्षा जास्त जण आहेत, त्यांचे नाव घेऊन बोलूया. राजू व सीमा खातात. Raju and Seema eat. राजू व सीमा पितात. Raju and Seema drink. राजू व सीमा पकडतात. Raju and Seema catch. राजू व सीमा फेकतात. Raju and Seema throw. राजू व सीमा उघडतात. Raju and Seema open. राजू व सीमा बंद करतात. Raju and Seema close. राजू व सीमा ढकलतात. Raju and Seema push. राजू व सीमा ओढतात. Raju and Seema pull. राजू व सीमा घेतात. Raju and Seema take. राजू व सीमा देतात. Raju and Seema give. आता आपण कर्त्यांच्या तक्त्यातील सुरुवातीच्या फक्त एक कर्त्याचा म्हणजे फक्त 7 कर्त्यांचा वापर करून या 10 वाक्यांच्या मदतीने साध्या वर्तमान काळाचा नॉनस्टॉप सराव घेऊया. मी आत येतो. I come in. मी पोहे वाढतो. I serve pohe. मी चपाती भाजतो. I bake roti. मी पायऱ्या चढतो. I climb the stairs. मी फुले खुडतो. I pluck the flowers. मी खायला काहीतरी हलके घेतो. I have something light. मी सुईत दोरा घालतो. I thread the needle. मी कागदपत्रे फायलीत लावतो. I file the documents. मी वाईट सवयी सोडतो. I give up bad habits. मी छान घट्ट दही बनवतो. I make nice thick curd. आम्ही आत येतो. We come in. आम्ही पोहे वाढतो. We serve pohe. आम्ही चपाती भाजतो. We bake roti. आम्ही पायऱ्या चढतो. We climb the stairs. आम्ही फुले खुडतो. We pluck the flowers. आम्ही खायला काहीतरी हलके घेतो. We have something light. आम्ही सुईत दोरा घालतो. We thread the needle. आम्ही कागदपत्रे फायलीत लावतो. We file the documents. आम्ही वाईट सवयी सोडतो. We give up bad habits. आम्ही छान घट्ट दही बनवतो. We make nice thick curd. तू आत येतो. You come in. तू पोहे वाढतो. You serve pohe. तू चपाती भाजतो. You bake roti. तू पायऱ्या चढतो. You climb the stairs. तू फुले खुडतो. You pluck the flowers. तू खायला काहीतरी हलके घेतो. You have something light. तू सुईत दोरा घालतो. You thread the needle. तू कागदपत्रे फायलीत लावतो. You file the documents. तू वाईट सवयी सोडतो. You give up bad habits. तू छान घट्ट दही बनवतो. You make nice thick curd. तो आत येतो. He comes in. तो पोहे वाढतो. He serves pohe. तो चपाती भाजतो. He bakes roti. तो पायऱ्या चढतो. He climbs the stairs. तो फुले खुडतो. He plucks the flowers. तो खायला काहीतरी हलके घेतो. He has something light. तो सुईत दोरा घालतो. He threads the needle. तो कागदपत्रे फायलीत लावतो. He files the documents. तो वाईट सवयी सोडतो. He gives up bad habits. तो छान घट्ट दही बनवतो. He makes nice thick curd. ही मेक्स He नाईस. makes nice thick curd. ती आत येते. She comes in. ती पोहे वाढते. She serves pohe. ती चपाती भाजते. She bakes roti. ती पायऱ्या चढते. She climbs the stairs. ती फुले खुडते. She plucks the flowers. ती खायला काहीतरी हलके घेते. She has something light. ती सुईत दोरा घालते. She threads the needle. ती कागदपत्रे फायलीत लावते. She files the documents.
ती वाईट सवयी सोडते. She gives up bad habits. ती छान घट्ट दही बनवते. She makes nice thick curd. ते आत येतं. It come in. इट कम्स इन. It comes in. ते पोहे वाढतं. It serves pohe. ते चपाती भाजतं. It bakes roti. ते पायऱ्या चढतं. It climbs the stairs. ते फुले खुडतं. It plucks the flowers. ते खायला काहीतरी हलके घेतं. It has something light. ते सुईत दोरा घालतं. It threads the needle. ते कागदपत्रे फायलीत लावतं. It files the documents. ते वाईट सवयी सोडतं. It gives up bad habits. ते छान घट्ट दही बनवतं. It makes nice thick curd. व्हेरी गुड. ग्रेट. ते आत येतात. They come in. ते पोहे वाढतात. They serve pohe. ते चपाती भाजतात. They bake roti. ते पायऱ्या चढतात. They climb the stairs. ते फुले खुडतात. They plucks the flowers. प्लक. They pluck the flowers. ते खायला काहीतरी हलके घेतात. They have something light. ते सुईत दोरा घालतात. They thread the needle. ते कागदपत्रे फायलीत लावतात. They file the documents. ते वाईट सवयी सोडतात. They give up bad habits. ते छान घट्ट दही बनवतात. They make nice thick curd. व्हेरी गुड. फ्रेंड्स, लेट्स सी सम मोर सेंटेन्सेस ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स इन डेली लाईफ. मित्रांनो, दैनंदिन जीवनातील साध्या वर्तमान काळाची काही अधिक उदाहरणे बघूया. चिरंजीव दिव्येश हा स्वतःबद्दल मायसेल्फ हा निबंध लिहितो. त्यातील साध्या वर्तमान काळातील काही वाक्य. आय स्टडी इन क्लास 5A. आय गो टू स्कूल बाय बस. आय रेस्पेक्ट अँड ओबे माय एल्डर्स. आय लव्ह टू रीड कॉमिक्स. दिव्येश माय फादर हा निबंध लिहितो. त्यातील साध्या वर्तमान काळातील काही वाक्य. माय फादर गोज टू ही स्कूल अर्ली इन द मॉर्निंग. ही कम्स बॅक इन द इव्हिनिंग. ही टीचेस हिज स्टुडंट्स वेल. ही डज योगा अँड प्राणायाम एव्हरी मॉर्निंग. ही लव्ज मी व्हेरी मच. आय ऑल्सो लव्ह हिम. चिरंजीव दिव्येश माय मदर हा निबंध लिहितो. त्यातील साध्या वर्तमान काळातील काही वाक्य. माय मदर वेअर्स साडी और सलवार कमीज. शी हेल्प्स मी इन डूइंग माय होमवर्क. शी कुक्स टेस्टी फूड. आय हेल्प हर प्रिपेअर द डिनर. शी लव्ज मी अ लॉट. आय ऑल्सो लव्ह हर व्हेरी मच. चिरंजीव दिव्येश आवर पेट डॉग हा निबंध लिहितो. त्यातील साध्या वर्तमान काळातील काही वाक्य. आवर पेट डॉग ईट्स मिल्क, ब्रेड, चपाती, बिस्किट्स अँड मीट. इट ओबेज माय ऑर्डर्स. इट स्लीप्स इन अ बास्केट. इट बार्स ॲट स्ट्रेंजर्स. आय ब्रश इट्स हेअर एव्हरी मॉर्निंग. दिव्येश द सन अँड द मून असा निबंध लिहितो. त्यातील साध्या वर्तमान काळातील काही वाक्य. द सन रायझेस इन द ईस्ट. It shines brightly during the day. When the sun rises, it becomes bright. When the sun sets, it becomes dark. It gives out heat, light, and energy. The moon shines brightly at night. It goes round the earth in space. It changes its shape every night. चिरंजीव दिव्येश द पोलिसमॅन असा निबंध लिहितो. त्यातील साध्या वर्तमान काळातील काही वाक्य. Policeman wears a khaki uniform. He takes care of the law and order in the society. He catches thieves, burglars, and robbers. He also stands at squares on roads. He controls traffic. He helps the students, the old people, and the blind people cross the road. He sometimes gets injured while trying to save people, but he does his duty well. चिरंजीव दिव्येश माय फॅमिली मेंबर्स असा निबंध लिहितो. त्यातील साध्या वर्तमान काळातील काही वाक्य. माय फॅमिली मेंबर्स रेस्पेक्ट ईच अदर. दे हेल्प ईच अदर इन हाऊस होल्ड वर्क्स. दे डू देअर ओन ड्युटीज वेल. दे टेक डिनर टुगेदर. दे प्ले कॅरम एव्हरी इव्हिनिंग. वी लिव्ह इन नाशिक. वी टेक केअर ऑफ ईच अदर. द एल्डर्स हेल्प द यंगर्स इन डुईंग होमवर्क. My sister and I study in the same school. We both go to school by bus.
My mother and my father like to watch Ramayana and Mahabharata on TV. Sometimes they quarrel with each other. My grandpa and my grandma tell me stories every day. I like my family members and they love me very much. Friends, don't forget one thing. साध्या वर्तमान काळातील वाक्य बोलताना जेव्हा क्रियापदाचे साधे रूप वापरायचे असते, परंतु तेव्हा आपल्याकडून चुकून क्रियापदाला यस किंवा ईएस लावला जातो, आणि जेव्हा क्रियापदाला यस किंवा ईएस लावायचा असतो परंतु तेव्हा आपल्याकडून चुकून क्रियापदाला यस ईएस लावायचा राहून जातो. अशा वेळेस काय होते? अहो, काही होत नाही. आपले वाक्य 99% बरोबर असते आणि फक्त 1% चुकलेले असते, आणि तो काही खूप मोठा गुन्हा नाही. 1% चुकीसाठी कशाला चिंता करत बसायचे? लक्षात घ्या, स्वतः इंग्रज लोकही इंग्रजी बोलताना मोठ्या प्रमाणावर चुका करतात, म्हणून घाबरायचे किंवा लाजायचे नसते. सो फील फ्री अँड एन्जॉय इंग्लिश इन अवर ओन स्टाईल. Here I am selling fruits and vegetables. All they are my friends and are my family. In each family there are 23, 24, 25, 27 members. How all they are will survive with their families? How they will earn? One day here is open, one day here is open. There is no rush. There is no people. But